श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 56वा सर्ग वाचूया. वनाची शोभा पाहत दाखवीत श्रीरामादिकांचे चित्रकूटाला पोहोचणे. वाल्मिकींचे दर्शन घेऊन श्रीरामांच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने पर्णशाला निर्माण करणे आणि तिची वास्तुशांती करून त्या कुटीत प्रवेश करणे. त्यानंतर रात्र संपल्यावर रघुकुल शिरोमणी श्रीरामांनी स्वतः जागे होऊन झोपलेल्या लक्ष्मणास जागे केले आणि म्हटले, शत्रूंना संताप देणाऱ्या सुमित्रा कुमारा, गोड गोड शब्द बोलणाऱ्या शुकपिका आदी जंगली पक्ष्यांच्या कलारव ऐक. आता आपण इथून प्रसन्नतेनं प्रस्थान करावं. आपण प्रस्थानाचा योग्य समय झालेला आहे. झोपलेल्या लक्ष्मणाची निद्रा थोरल्या बंधूने नीट जागे केल्यावर संपली. आळस व चालण्याचे श्रम दूर झाले. सर्वांनी उठून यमुनेच्या शीतल जलात स्नान केले आणि ऋषीमुनींनी सेवित अशा चित्रकूटाच्या मार्गाने ते निघाले. लक्ष्मणासह त्यावेळी चालणाऱ्या कमलनयनी सीतेस श्रीरामांनी म्हटले, विदेह राजनंदिनी सीते, या वसंत ऋतूत सर्व बाजूंना फुललेल्या या पलाश वृक्षांना तू पाहना. हे आपल्याच पुष्पांनी पुष्पमालाधारीप्रमाणे प्रतीत होतात आणि त्या फुलांच्या अरुण प्रभेनं जणू ते प्रज्वलित झाले आहेत. पाहना, ही बिब्याची आणि बेलांची झाडं आपल्या फुलांच्या आणि फळांच्या भारानं झुकलेली आहेत. दुसऱ्या माणसाचा इथं येण्याचा संभव नसल्यानं त्यांच्याद्वारे त्यांचा उपयोग झालेला नाही. म्हणून आपण निश्चयानं या फलांवर निर्वाह करू शकू. त्यानंतर रामचंद्र लक्ष्मणासह म्हणाले, लक्ष्मण पहा, इथल्या एका वृक्षावर मधमाशांच्या द्वारे जमलेल्या सर्व पुष्ट झालेल्या मधाच्या मोहळांच्या राशी लटकत आहेत. या सर्वात मिळून जवळजवळ एक द्रोण 1600 मध भरलेला दिसतो. वनाचा हा भाग मोठा रमणीय आहे. इथं फुलांचा जणू वर्षाव होत आहे. सारी भूमी पुष्पांनी आच्छादित झालेली आहे. या वनात चातक पक्षी ओरडत आहे. तिथं मोर केकरव करीत आहेत, जणू ते चातक पक्ष्यांना उत्तर देत आहेत. आणि हा पहा चित्रकूट पर्वत, याचं शिखर फार उंच आहे. हत्तीचे कळपाच्या कळप त्या बाजूनं जात आहेत आणि इथं अनेक पक्षी किलबिल करीत आहेत. बंधू, इथली भूमी समतल आहे. ही अनेक वृक्षांनी समृद्ध बनलेली आहे. चित्रकूटाच्या या पवित्र वनात आपण विहार करू. सीतेसह 2 बंधू श्रीराम लक्ष्मण पायीच प्रवास करीत यथासमय रमणीय मनोरम पर्वतावर चित्रकूटावर येऊन पोहोचले. तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी परिपूर्ण असा होता. तेथे फलमुलांचे वैपुल्य होते. स्वादिष्ट जलही भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. त्या रमणीय शैला समीप जाताच श्रीरामांनी म्हटले, सौम्या, हा पर्वत मोठा मनोहर आहे. नाना प्रकारचे वृक्ष व लता याची शोभा वाढवित आहेत. इथं फल मुलंही भरपूर आहेत. हा रमणीय तर आहेच, मला तर असं वाटतं की इथं मोठ्या सुखाने जीवन निर्वाह होईल. या पर्वतावर अनेक महात्मे मुनी निवास करतात. बंधो, हे आपलं निवासस्थान होण्यासारखं आहे. आपण इथंच राहू. असा निश्चय करून सीता, श्रीराम व लक्ष्मण यांनी हात जोडून महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात प्रवेश केला. सर्वांनी त्यांच्या चरणावर मस्तक वाकविले. धर्म जाणणारे ते महर्षी त्यांच्या आगमनाने अत्यंत प्रसन्न झाले. आपलं स्वागत असो, यावं बसावं असे म्हणून त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. त्यानंतर महाबाहू श्रीरामांनी महर्षींना स्वतःचा यथोचित परिचय करून दिला आणि ते लक्ष्मणास म्हणाले, सौम्य लक्ष्मणा,
तू जंगलातून चांगली मजबूत लाकडं घेऊन ये आणि राहण्यासाठी एक कुटी तयार कर. इथं निवास करावा असं मला वाटतं. श्रीरामांचे हे वचन ऐकून शत्रुदमन लक्ष्मणाने अनेक प्रकारच्या वृक्षांच्या फांद्या कापून आणल्या. त्यांची त्याने एक पर्णशाला बनविली. ही कुटी बाहेरून व आतून लाकडांच्या भिंतींनी सुस्थिर बनली होती. तिच्यावर उत्तम छत दिले होते, त्यामुळे वर्षादीपासून निवारण होऊ शकत होते. ही कुटी दिसायला मोठी सुंदर होती. ती तयार झाली तेव्हा एकाग्र चित्ताने आपले बोलणे ऐकणाऱ्या लक्ष्मणास श्रीराम म्हणाले, सुमित्रा कुमार, आपण गजकंदाचा गर घेऊन त्यानं पर्णशालेच्या अधिष्ठात्या देवांचं पूजन करू. कारण की दीर्घ जीवनाची इच्छा करणाऱ्या पुरुषांनी वास्तुशांती अगत्यानं करावी. कल्याण दर्शन लक्ष्मण, गजकंद नावाचा एक कंद उकरून आण व त्वरित शास्त्रोक्त विधीनुसार आपण आचरण करू. तू धर्माचं चिंतन सदा करावंस. भावाचे हे बोलणे ऐकून शत्रुवीरांचा वध करणाऱ्या लक्ष्मणाने त्यांच्या कथनानुसार कार्य केले. तेव्हा त्याला पुन्हा राम म्हणाले, लक्ष्मणा, या गजकंदास आता शिजवावंस. आपण पर्णशालेच्या अधिष्ठात्या देवांचं पूजन करू. त्वरा कर. हा सौम्य मुहूर्त आहे आणि हा दिवसही ध्रुव संज्ञक आहे. याच वेळी हे शुभ कार्य व्हावं. प्रतापी सुमित्रा कुमार लक्ष्मणाने पवित्र व काळ्या सालीचा गजकंद उकरून आणून प्रज्वलित अग्नीत टाकून दिला. रक्तविकाराचा नाश करणाऱ्या त्या गजकंदास नीट रीतीने शिजवून लक्ष्मणाने पुरुषसिंह रघुनाथांना म्हटले, देवोपम तेजस्वी रघुनाथा, हा काळ्या सालीचा गजकंद बिघडलेल्या सर्व अंगांना ठीक करणारा आहे. मी हा पूर्णतः शिजविला आहे. आता आपण वास्तुदेवतांचं यजन करावं, कारण की आपण या कामात कुशल आहात. सद्गुणसंपन्न व जपकर्माचे ज्ञाते श्रीराम यांनी स्नान करून शौच संतोषादी नियमांचे पालन करून संक्षेपाने सर्व मंत्रांचा पाठ व जप केला. त्यामुळे वास्तुयज्ञाची पूर्ती झाली. सर्व देवांचे पूजन करून पवित्र भावाने श्रीरामांनी पर्णकुटीत प्रवेश केला. त्यावेळी अमित तेजस्वी श्रीरामांच्या मनात मोठाच आल्हाद दाटून आला. त्यानंतर बली, वैश्वदेवकर्म, रुद्रयाग, वैष्णवयाग करून श्रीरामांनी वास्तुदोषाची शांती केली. त्यासाठी मंगल पाठही केला. नदीत विधिपूर्वक स्नान करून न्यायता गायत्री आदींचा जप केल्यावर श्रीरामांनी पंचसुना आदी दोषांच्या शांतीसाठी उत्तम बली कर्म केले. रघुनाथांनी आपल्या छोट्याशा कुटीत अनुरूप वेदस्थलांचे, चैत्यांचे, आयतनांचे स्थान निर्माण केले. ती मनोहर कुटी उपयुक्त स्थानावर बनली होती. तिला झाडांच्या पानांनी झाकले होते. आतून प्रचंड वायूपासून रक्षण होण्याची व्यवस्था होती. सीता, लक्ष्मण व श्रीराम या सर्वांनी एकदमच तीत निवास करण्यासाठी प्रवेश केला. जणू देवांच्या सुधर्मासभेत प्रवेश करावा. चित्रकूट पर्वत मोठाच रमणीय होता. तेथे उत्तम तीर्थांनी सुशोभित अशी माल्यवती म्हणजे मंदाकिनी नदी वाहत होती. अनेक पशुपक्षी तेथे विहार करीत होते. तो पर्वत व ती नदी यांचे सान्निध्य मिळवून श्रीरामचंद्रांना मोठाच हर्ष व आनंद झाला. ते नगरापासून दूर आल्याचे कष्ट विसरून गेले होते. इथे 56वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 57वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.